हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण 6th स्टँडर्डचा जो सायन्स सब्जेक्ट आहे त्याचा सेकंड चॅप्टर जो आहे द लिव्हिंग वर्ल्ड तो पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया. आपला जो सेकंड चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड म्हणजेच काय तर सजीव जे आहे त्यांचं जग कसं आहे ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. बघा, सुरुवातीला आपल्याला काय सांगितलं आहे, लिस्ट द थिंग्स सीन इन द पिक्चर, से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे खाली तुम्हाला इथे इमेज दिलं आहे. या इमेजमध्ये आपल्याला सांगायचं आहे कोणत्या वस्तू ह्या लिव्हिंग आहेत, कोणत्या वस्तू सजीव आहेत आणि कोणत्या नॉन लिव्हिंग आहेत, म्हणजेच निर्जीव वस्तू कोणत्या आहेत. ओके, ते ह्याची तुम्ही लिस्ट करायची. ठीक आहे. नंतर त्यांनी कॅन यू रिकॉल, तुम्हाला काही आठवायला त्यांनी सांगितलं आहे काय तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, म्हणजेच काय सजीव जे आहेत त्यांच्यामध्ये कोणती लक्षणं आढळतात तर ते आपण पाहणार आहोत. देर आर मॅनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अराउंड अस. आपल्या सभोवती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स, झाडं जी आहेत ती आढळतात आपल्याला. दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस. ओके, त्यात आपल्याला काही सिमिलॅरिटीज दिसतात, काही गोष्टी या सेम दिसतात, समान दिसतात, तर काही आपल्याला वेगवेगळ्या दिसून येतात. येट विथ द हेल्प ऑफ सर्टन फीचर्स वी कॅन टेल दॅट दे आर ऑल लिव्हिंग थिंग्स. पण तरीही काही गोष्टी जेव्हा आपल्याला ठराविक जी वैशिष्ट्ये असतात त्याच्या आधारे आपण हे ओळखू शकतो की ते सजीव आहेत. ओके, दिस फीचर्स आर नॉट सीन इन नॉन लिव्हिंग थिंग्स. आणि ह्या ज्या ठराविक वैशिष्ट्ये जी आहेत, ही जी ठराविक ह्या ज्या गोष्टी आहेत त्या निर्जीव वस्तूमध्ये आपल्याला दिसून येत नाही. Such features are said to be the characteristics of living things. Let us study the characteristics. आणि याच जी वैशिष्ट्ये आहेत तेच आहे, हीच वैशिष्ट्ये म्हणजेच काय तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग म्हणजे सजीवांची लक्षणं जी आहेत ती. आता आपण ह्याच कॅरेक्टरिस्टिक्सना म्हणजे ह्याच सजीवांच्या लक्षणांचा अभ्यास करणार आहोत. सो कॅन यू टेल what differences do we see between the young ones and the adult in the picture? आता आपण इथे खाली इमेजमध्ये पाहू शकतो. आपल्याला एक इमेज दिले, काय सांगितलं आहे की जे लहान आहेत, ओके, यंग वन्स आहेत त्यांच्यामध्ये आणि जे अडल्ट आहेत, जे मोठे आहेत, प्रौढ व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये तुम्हाला कोणते फरक दिसून येतात, कोणते डिफरन्सेस दिसून येतात तर ते आपल्याला त्यांना सांगायचं आहे. ओके, इथे आपण बघू शकतो फर्स्ट जे आहे मुलगा आणि मुलगी दाखवले सुरुवातीला, तर ते लहान आहेत, त्याच्यानंतर ते हळूहळू मोठे होतात. इथे डॉगीसुद्धा आहे. ओके, पप्पी आहे छोटा इथे पहिल्या इमेजमध्ये, नंतर तो मोठा होतो हळूहळू. ओके, थर्ड इमेजमध्ये आपल्याला दिसतो तो मोठा आहे. ओके, फोर्थ इमेजमध्ये काय होतं, आपल्याला डॉगी दिसतो का तर नाही दिसत आहे का, कारण त्याचंही जे लाईफ आहे, त्याचंही जे जीवन आहे ते ठराविक काळासाठीच तो प्राणी जगू शकतो. ओके, सो जोपर्यंत हे जे दोघं आहेत हे जेव्हा म्हातार वयात जातात तेव्हा आपल्याला इथे डॉगीची इमेज दिसत नाही आहे. ओके, बघूया आपण आता काय त्यांनी काय सांगितलं ते. अ बेबी ग्रोज अप टू बिकम ॲन अडल्ट पर्सन, वुमन ऑर मॅन. जी बेबी आहे, जो बाळ आहे, त्याची वाढ कधीपर्यंत होते, जोपर्यंत प्रौढ जे वुमन्स आणि जे मेन आहेत त्यांच्यामध्ये जोपर्यंत ते कन्वर्ट होत नाही, म्हणजे इथेच आपण बघितलं म्हातार वय जे आहे, म्हातारे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांची वाढ जी आहे ती होत राहते. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. ओके, आणि जेव्हा त्यांची वाढ होत राहते, ओके, त्या वाढीच्या काळात काय होतं की त्यांची जी हाईट आहे, उंची, त्यांचं वेट, वजन जे आहे, त्यांची स्ट्रेंथ म्हणजेच ताकद जी आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये हळूहळू वाढ होत जाते. ओके, इन सेम मॅनर ऑल ॲनिमल्स ग्रो इन टू अडल्ट इन अ सर्टन पिरियड. आणि एखाद्या ठराविक विशिष्ट काळात हे जे प्राणी आहेत त्यांची सुद्धा हळूहळू वाढ जी आहे ती
होते. जनरली ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 इयर्स फॉर दिस ग्रोथ. माणसाला जे आहे त्याची वाढ होण्यासाठी कोणतं वय त्याच्यासाठी एज कॅल्क्युलेट केलं ते 18 to 21 म्हणजे 18 ते 21 वर्षापर्यंत त्याची वाढ जी आहे ती सर्वसाधारणपणे होत असते. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक्स फॉर द यंग वन्स ऑफ हॅन्स, काव्स अँड डॉग्स टू ग्रो इन टू अडल्ट. आणि आता तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे हॅन जो आहे कोंबडी, काव गाय, नंतर डॉग म्हणजेच कुत्रा जे आहे यांची जी लहान लहान पिल्लं असतात तर ह्यांची वाढ होण्यास किती कालावधी लागतो याबद्दल तुम्हाला माहिती मिळवायला सांगितले. ओके, देन नेक्स्ट ट्राय दिस. आता त्यांनी इथे आपल्याला काय करून पाहायला सांगितले, कृती करून पाहायला सांगितले. बघूया काय आहे. टाय अ थ्रेड टू द टिप ऑफ अ potted sapling. Keep the thread stretched and tie it to a peg or nail above the plant. What do you observe after 10 to 15 days? काय सांगितलं त्याने, कुंडीमध्ये लावलेलं जे एखादं रोपटं असेल त्या रोपटाच्या टोकाशी दोरा बांधायचा आहे आणि तो सरळ वरती एका खुंटीला, म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय जे स्टँडसारखं एक काहीतरी उभं आहे इथे बाजूला. ओके, ती लाईन जी तुम्हाला दिसते तिथे त्यांनी ते जे रोपटं आहे त्याचं जे टोक आहे वरचं ते त्यांनी तिथे दोरा बांधला आणि ती वर खुंटीला किंवा खेळाला ताणून बांधायला सांगितले. ओके, आणि नंतर त्यांनी सांगितलं 10 ते 15 दिवसांनी तुम्हाला काय निरीक्षण दिसेल हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, व्हॉट टेल अस दॅट द प्लांट्स हॅज ग्रोन टॉलर. म्हणजेच काय, वनस्पतीची जी वाढ झाली त्या प्लांटची जी वाढ झाली ही तुम्हाला कशी लक्षात येते. तर इन ऑल प्लांट्स इट इज मेनली द विथ अँड हाईट ऑफ द स्टीम दॅट ग्रोज. ॲज दे ग्रो सम प्लांट्स डेव्हलप ब्रांचेस व्हाईल अदर्स डू नॉट. म्हणजेच काय, तर आपल्याला वनस्पतींची वाढ कशी होते हे कसं समजतं, तर त्यांची जी खोड असतो, ओके, त्या खोडाची जी जाडी असते किंवा उंची असते झाडाची, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला कळतं की वनस्पतीची वाढ जी आहे ती होते किंवा त्याला फांदे फुटतात. राईट, तर काहींना फांदे जे आहेत ते फुटत नाहीत. ओके, दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर अ सर्टन पिरियड. जशी प्रत्येक लिव्हिंग थिंगची वाढ जी आहे ती होत असते तसंच ॲनिमल जे आहे ते ठराविक काळापर्यंतच त्यांची ग्रोथ जी आहे, वाढ जी आहे ती होत असते. प्लांट्स ऑन द अदर हँड ग्रो ॲज लाँग ॲज दे लिव्ह. पण झाडं जी आहेत त्यांची वाढ कशी होते, ते जिवंत असेपर्यंतच त्यांची वाढ जी आहे ती होत राहते. एकदा ते झाड मेलं की मग त्याची वाढ होत नाही. द ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग्स अक्युअर फ्रॉम विदिन द बॉडी विच मीन्स दॅट ग्रोथ अक्युअर्स इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजेच काय, तर सजीवांची जी वाढ आहे ती शरीराच्या आतून होत असते. ओके, म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ जी आहे ती आतून होत असते. ओके, आता खाली आपल्याला इथे इमेज दिलं आहे ग्रोथ इन बनियन अँड कोकोनट ट्री. म्हणजे बनियन जे झाड आहे वडाचं ते आणि जे कोकोनट ट्री आहे यांच्यामध्ये वाढ कशी होते आपल्याला दिसते. फर्स्ट इमेजमध्ये ते लहान रोपटं आहे, ओके, कोकोनट अँड बनियन ट्रीचं. देन सेकंडमध्ये ते थोडंसं मीडियम साईज त्याची झालेली असे. त्याच्यानंतर थर्ड इमेजमध्ये आपल्याला ते एकदम मोठं झालेलं दिसतंय. राईट, नाव यूज युअर ब्रेन पॉवर. What differences do you see in the growth of trees like the mango, banyan and peepal and that of the bamboo, coconut and toddy palm? ओके, म्हणजे आपल्याला सांगितलं आहे की आंबा आहे, वड, पिंपळ, बांबू, नारळ किंवा जे टॉडी पाम म्हणजेच ते ताडाचं झाड असतं ना, तर या सगळ्या जी झाडं आहेत त्यांच्या वाढींमध्ये कोणता आपल्याला फरक दिसून येतो ते आपल्याला त्यांनी ऑब्झर्व करायला सांगितलं, ते आपल्याला त्यांनी विचारलं आहे. देन नेक्स्ट, फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. राईट, फूड जे आहे, अन्न जे आहे ते आपल्याला ग्रोथसाठी खूप गरजेचं आहे. ओके, सो प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. आपल्याला हे माहितीच आहे की ज्या वनस्पती आहेत ते सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न जे आहे ते स्वतः तयार करतात. प्लांट्स प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रियंट्स इन द सॉईल अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. ओके, ज्या वनस्पती आहेत त्या कशाच्या आधारे, कशाच्या मदतीने अन्नाची निर्मिती करतात त्यांच्या याची, तर जमिनीतलं पाणी जे आहे ते,
ओके. त्याच्यानंतर न्यूट्रियन्स म्हणजेच काही पोषक तत्वे जे आहेत ते, किंवा माती जी आहे. ओके. देन कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन एअर, जे कार्बन डायऑक्साईड हवेत असतं त्याच्या या सगळ्या गोष्टींच्या सहाय्याने ते स्वतःचं अन्न जे आहे ते स्वतः तयार करतात. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लीव्स ऑफ प्लांट्स. आणि ही जी प्रोसेस होत असते अन्न तयार करण्याची ती कुठे होत असते, तर लीव्स ऑफ प्लांट म्हणजेच झाडांच्या त्या वनस्पतीच्या पानांमध्ये ही प्रोसेस होत असते. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ द क्लोरोफिल इन द लीव्स. ओके. म्हणजेच काय, तर पानांमध्ये जे हिरवं जे द्रव्य असतं की नाही, हरितद्रव्य म्हणतो आपण, याच्या मदतीने ते सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असते. ओके. दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. आणि ह्याच प्रोसेसला, ह्याच अन्न निर्मिती करण्याच्या प्रक्रियेला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. म्हणजेच काय, मराठीत आपण त्याला म्हणतो प्रकाश संश्लेषण. ओके. फोटोसिंथेसिस असं म्हणतात. ड्युरिंग धिस प्रोसेस प्लांट्स गिव्ह आउट ऑक्सिजन. प्लांट अपियर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू द क्लोरोफिल इन देम. ओके. आणि ह्या क्रियेमध्ये वनस्पती जे आहेत ते काय करतात, ऑक्सिजन जो आहे तो बाहेर टाकतात, त्याच्यामुळे तो आपल्याला मिळतो. बरोबर. आणि अपियर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू क्लोरोफिल इन देम. आणि ते हिरवेगार का दिसतात, तर त्यांच्यामध्ये क्लोरोफिल जे हरितद्रव्य आहे त्याच्यामुळे ते हिरव्या रंगाच्या ज्या वनस्पती आहेत त्या आपल्याला दिसून येतात. ओके. आता इथे बाजूला आपल्याला फोटोसिंथेसिसची इमेज दाखवलं आहे. बघा इथे दाखवलं आहे पानांमध्ये कार्बन डायऑक्साईड जे आहे ते, आणि पानं बाहेर काय सोडतात, ऑक्सिजन बाहेर सोडतात. त्याच्यानंतर मुळांमध्ये त्यांच्या वॉटर आणि जे सॉईलमधून जे न्यूट्रिएंट मिळतं, म्हणजे मातीमधून जे काही घटक त्यांना मिळतात, पोषक तत्वे मिळतात, यांच्या आधारे ते आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचं अन्न जे आहे ते स्वतः तयार करतात. ओके. ओके. मूव टू नेक्स्ट. आता इथे खाली आपल्याला काही इमेज दाखवले आहेत. काय सांगितलं आहे, इंटेक ऑफ फूड बाय ॲनिमल्स. म्हणजेच ॲनिमल जे आहेत ते स्वतःचं अन्न जे आहे ते कशाप्रकारे त्यांचं अन्न कशाप्रकारे ग्रहण करतात, कशाप्रकारे खातात, इंटेक करतात. सो इथे आपल्याला कावळा दिसतोय, राईट. त्याच्या तोंडात आपल्याला इथे मासा दिसतोय. ओके. फर्स्ट इमेज. सेकंड इमेजमध्ये आपल्याला हेन दिसतात, कोंबडी दिसत आहेत, आणि ते जे गवत आहे किंवा काही धान्य वगैरे असेल तर ते खात आहेत. देन थर्ड इमेजमध्ये आपल्याला टायगर दिसतोय. ओके. त्याने हरिण किंवा एखादा दुसरा प्राणी असेल त्याचं जे अन्न आहे ते ग्रहण केलं. किंवा फोर्थ इमेजमध्ये आपल्याला घोडा दिसतोय, हॉर्स दिसतोय, जो गवत खातोय, राईट. ॲनिमल्स हावेवर डू नॉट हॅव क्लोरोफिल. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. ऑफकोर्स प्राणी जे आहे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, राईट. आणि त्यांच्यामध्ये जे हरितद्रव्य असतं ते सुद्धा नसतं, क्लोरोफिलसुद्धा नसते. दे सर्च फॉर फूड. ते त्यांच्या अन्नासाठी सतत शोध घेत असतात. ओके. सर्च करत असतात. ॲनिमल्स सच ॲज गोट, शीप, हॉर्सेस ईट ग्रास, while wild animals such as tigers and lions meet their need for food by hunting other animals which live on plants. म्हणजेच काय, जे ॲनिमल आहेत जसे गोट आहे, शीप आहे, हॉर्सेस आहेत, हे ॲनिमल काय करतात, तर हे स्वतःचं अन्न जे आहे त्यांचं अन्न काय असतं, ग्रास असतो. ओके. गवत जे आहे ते हे प्राणी जे आहेत ते गवत खातात. ओके. नंतर जे वाईल्ड ॲनिमल असतात, जे रानटी प्राणी असतात, म्हणजेच वाघ, सिंह वगैरे, तर हे काय करतात, हे त्यांचं अन्न जे आहे ते शिकार करून स्वतःच्या अन्नाची जी गरज आहे ते भागवतात. ओके. नंतर इथे आपल्याला सांगितलं द इंटेक ऑफ फूड अँड द रिझल्टंट ग्रोथ इज ॲन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंगचं इथे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सांगितलं काय, तर अन्न ग्रहण करणं म्हणजे अन्न खाणं आणि त्यामुळे त्यांची होणारी वाढ हे सुद्धा सजीवांचं कॅरेक्टरिस्टिक आहे, हे सुद्धा सजीवांचं लक्षण आहे. ओके. नंतर त्यांनी रिस्पायरेशन सांगितलं. रिस्पायरेशन म्हणजेच काय, श्वसन प्रक्रिया जी आहे, आपण श्वास घेतो ते रिस्पायरेशन. ओके. होल्ड युअर हँड्स इन फ्रंट ऑफ युअर नोज ऑर कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट. व्हॉट डू यू फील. त्यांनी सांगितलं आहे स्वतःच्या नाकासमोर हात धरा
किंवा स्वतःच्या छातीवर हात ठेवा. तुम्हाला काय फील होतं. देन सेकंड, इफ वी ऑब्झर्व अ स्लीपिंग डॉग, व्हॉट मुवमेंट ऑफ इट्स बेली डू वी सी. जेव्हा आपण एखादा कुत्रा बघतो झोपलेला आहे तो, ओके, त्यावेळेस त्याच्या पोटाची जी हालचाल होते आपल्याला, अशी वर खाली श्वसनक्रिया जी आहे ती सतत चालू असते, राईट. इवन आपण सुद्धा जर नाकासमोर हात धरला तर आपल्या नाकातून सतत श्वासोच्छ्वास जो आहे तो होत असतो, बरोबर. छातीवर सुद्धा आपण जर हात धरला तर इथे सुद्धा आपले हार्टबीट्स जे आहेत ते आपल्याला जाणवत असतात. देन लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. ऑफकोर्स सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सहेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्म इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिस्पायरेशन. म्हणजेच काय, तर ऑक्सिजन जे आहे ते शरीरात घेणं आणि त्याच्या वापरातून ते शरीरात तयार होणारं जे कार्बन डायऑक्साईड वायू आहे, ओके, आपण 5th स्टँडर्डमध्ये हे शिकलो होतो. सो कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो शरीराबाहेर सोडणं यालाच आपण रिस्पायरेशन असं म्हणतो. Then animals such as fish, snake, mouse, etc. have specific organs for respiration. जे मासा आहे, साप आहे किंवा उंदीर आहे किंवा स्नेक म्हणजेच साप जो आहे, उंदीर आहे, हे अशा प्रकारचे जे प्राणी आहेत ते काय करतात, तर त्यांचे स्पेसिफिक ऑर्गन, त्या प्राण्यांमध्ये श्वास घेण्यासाठी एक ठराविक असं ऑर्गन आहे, त्यांना इंद्रिय आहे, ओके, ज्याच्याद्वारे ते श्वसनक्रिया जी आहे ती त्यांची होत असते. ऑन दी अदर हँड, प्लांट्स रिस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन देअर स्टीम अँड लीव्स. आणि त्याचप्रकारे जे प्लांट्स आहेत, ओके, त्यांच्या खोड आणि पानांमध्ये काय असतं, स्मॉल असे लहान मायक्रोस्कोपिक पोर्स म्हणजे छिद्र असतात, ओके, आणि ते त्या छिद्रांवाटे श्वसन जी क्रिया आहे ती करत असतात. आता इथे आपल्याला इमेजमध्ये दाखवलं आहे अ लीफ ऑफ प्लांट्स, म्हणजे ज्याच्याद्वारे प्लांट जे आहे ते त्याची रिस्पायरेशन क्रिया जी आहे ती होत असते. देन माशाचं आपल्याला इथे बघितले तुम्ही इमेजमध्ये आपल्याला गिल्स दाखवलेले आहेत, म्हणजे जे कल्ले असतात ना माशाचे, त्याच्याद्वारे ते श्वसनक्रिया जी आहे ती त्यांची होत असते. मानवाची कशाने होते, तर ऑफकोर्स नोजने होते. देन रिस्पायरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. जे श्वसनक्रिया जे आहे हे सुद्धा सजीवाचं लक्षण आहे, ओके. देन कॅन यू रिकॉल, आता आपल्याला काही आठवायला सांगितलं आहे. इज ऑल द फूड वी ईट यूज्ड बाय द बॉडी. आपण जे काही अन्न खातो सर्व ते आपल्या शरीरात त्या अन्नाचा उपयोग होतो का आपल्या. व्हॉट इज द अनयूज्ड पार्ट ऑफ फूड कन्वर्टेड इन टू. आणि जे आपल्या शरीरात ज्या अन्नाचा वापर होत नाही किंवा जे निरुपयोगी आहे त्या अन्नाचं कशामध्ये रूपांतर होतं हे त्यांनी आपल्याला रिकॉल करायला सांगितलं. देन एक्सक्रीशन, ओके. आता बघूया आपण एक्सक्रीशन म्हणजेच काय. सो वेस्ट सबस्टान्सेस आर फॉर्म ड्युरिंग द मेनी प्रोसेस that take place in the bodies of animal. These are called excreta and the process of eliminating them from the body is called excretion. Animals have specific organs for excretion. आता प्राण्यांच्या शरीरात ज्या काही अनेक क्रिया ज्या घडून येतात, ओके, निरुपयोगी आणि जे टाकाऊ पदार्थ असतात ते सगळे तयार होत असतात, त्यांनाच उत्सर्ग असं म्हणतो, ओके. आपण उत्सर्ग म्हणतो त्यांना, म्हणजेच एक्सक्रीटा असं म्हणतो. आणि हे उत्सर्ग जे आहे ते शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला आपण उत्सर्जन म्हणतो, ओके. जे निरुपयोगी वस्तू ज्या आहेत त्या जेव्हा आपल्या शरीराच्या बाहेर पडतात तर त्या क्रियेला आपण उत्सर्जन असं म्हणतो. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रीशन. प्राण्यांमध्ये उत्सर्जनाच्या विविध जे अवयव आहेत ते त्यांचे वेगवेगळे असतात प्रत्येक प्राण्यांमध्ये, ओके. प्लांट्स टू एक्सक्रीट. For example, some plants shed leaves in the specific season. Waste substances stored in the leaves of plant are shed along with the leaves. म्हणजे झाडं जी आहेत ते सुद्धा उत्सर्जन जी क्रिया आहे, एक्सक्रीशन जो पार्ट आहे तो करतात. उदाहरणार्थ काय, तर एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये झाडांची पानं आपण गळलेली पाहतो. सो ते उत्सर्जनाचाच तो एक पार्ट आहे, एक्सक्रीशनचाच तो एक पार्ट आहे, ओके. जे काही पानांमध्ये साठलेलं जे उत्सर्ग असतं ते त्या पानांबरोबर गळून बाहेर पडतं, ओके. देन ट्राय धिस. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग, टाय इट ओव्हर अ लीफ ऑफ अ प्लांट
as shown in the picture. Observe it after 6 to 7 hours. What do you see? आता आपल्याला काय सांगितलं आहे, तर एक ट्रान्सपरंट प्लॅस्टिक पिशवी घ्यायची जी ट्रान्सपरंट असेल, त्याच्यानंतर टाईट ओव्हर अ लीफ ऑफ प्लांट, आणि चित्रात जसं आपल्याला दाखवलं आहे तसं त्या झाडाच्या पानाला ती पिशवी जी आहे ती बांधायची पानाच्या भोवती. ऑब्झर्व इट आफ्टर 6 to 7 hours, आणि 6 ते 7 तासानंतर आपल्याला ते ऑब्झर्व करायचं आहे. ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर कलेक्ट ऑन द इनसाइड ऑफ द बॅग. त्या पिशवीच्या बाहेर जे पाण्याचे दवबिंदू असतात, पाण्याचे जे बारीक बारीक थेंब, वाफ जी जशी असते त्याप्रमाणे आपल्याला जमा झालेलं दिसेल. ओके, याचाच अर्थ काय, तर प्लांट्स एक्सक्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. जी वनस्पती आहे ती बाष्पाच्या रूपात पाण्याचं जे आहे ते उत्सर्जन करते, ती वेपरच्या स्वरूपात पाणी जे आहे ते बाहेर टाकते. आणि याचाच अर्थ एक्सक्रिशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच काय, जे एक्सक्रिशन आहे, जे उत्सर्जन प्रक्रिया जी आहे, हे सुद्धा सजीवांचं लक्षण आहे. नंतर त्यांनी आपल्याला सांगितलं यूज युअर ब्रेन पॉवर. ओके, जरा डोके चालवा. बघूया आपण काय सांगितलं आहे का. व्हॉट इज द स्टिकी सबस्टान्स सीन ऑन द स्टीम्स ऑफ द बाबूल और ड्रमस्टिक ट्रीज. आता जे बाभळाचं झाड आपण पाहिलं असतील, बाभूळ किंवा ड्रमस्टिक म्हणजे शेवगा जे आहेत, शेवग्याच्या शेंगा पाहिल्या असतील. या झाडांच्या खोडावर आहे ना आपल्याला एक विशिष्ट असा चिकट पदार्थ दिसतो. तो काय आहे हे आपल्याला शोधून काढायचं. ओके, देन ऑब्झर्व अँड डिस्कस. हॅव यू एक्सपिरियन्स दिस? व्हॉट हॅपन इमिजिएटली आफ्टर द फॉलोइंग ॲक्शन्स. आता तुम्ही याला काही गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवल्या आहेत का हे विचारलं आहे, आणि त्या क्रिया घडल्यानंतर कोणते बदल जे आहेत जाणवतात ते आपल्याला सांगायचे. लाईट फ्लॅश सडनली इन टू युअर आईज. तुमच्या डोळ्यावर अचानक कोणीतरी लाईट फ्लॅश केली, म्हणजेच अचानक कोणीतरी प्रकाश पडला, तर काय होतं, आपण डोळे पटकन बंद करतो. देन सडनली यू फेल्ट अ पिन प्रिक. म्हणजेच काय, तर जे पिन प्रिक आहे, म्हणजेच हाताला अचानक कोणीतरी चिमटा वगैरे काढणं किंवा टाचणी टोचली असं जे झालं असेल, तर त्यावेळेस काय होतं, आपल्या त्वचेला आणि आपल्या ह्याला ते जाणवतं. ओके, द लीव्स ऑफ अ मिमोसा प्लांट वर टच. जे मिमोसा प्लांट म्हणजे जे लाजाळूचं झाड असतं माहिती आहे ना आपल्याला, सो त्याच्या पानांना जर तुम्ही हात लावलात तर काय होतं, त्याची पानं जी आहेत ना ती मिटतात. आपल्याला इथे इमेजमध्ये दिसतं आहे मिमोसा ट्री दाखवलं आहे, लाजाळूचं झाड आपल्याला दाखवलेलं आहे. देन ॲट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट और कोर्टयार्ड आर लिट अँड इन्सेक्ट्स गॅदर अराउंड द लॅम्प. म्हणजेच काय, तर जेव्हा दिवस मावळतो, ओके, त्यावेळेस रस्त्यावरचे जे दिवे असतात ते लागतात, आणि त्याच्या भोवती आपण काही इन्सेक्ट म्हणजे काही कीटक, माशा वगैरे ते आपल्याला जमा झालेले दिसतात. तर असं का होतं. ओके, सो नेक्स्ट त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट. म्हणजेच आपल्या ज्या चेतना क्षमता आहेत, आपले जे इंद्रिय आहेत ज्याच्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट जाणवते, ओके, त्या कशा प्रकारे क्रिया करतात किंवा त्यांची हालचाल जी आहे ती कशा प्रकारे होते हे आपण बघूया. लिव्हिंग थिंग्स ॲक्ट इन व्हेरियस वेज व्हेन रिस्पॉन्डिंग टू अ स्टिम्युलीज. म्हणजेच काय, तर जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण म्हणजे एखाद्याचा स्पर्श झाला किंवा टाचणी टोचली मगाशी आपण बघितलं, तर या सगळ्या गोष्टी जर घडल्या, ओके, तर काय होतं, सडनली ती जी त्याचा जो रिस्पॉन्ड आहे तो आपण सडनली देतो, राईट, आपली हालचाल होते वगैरे. देन इफ यू सडनली एंटर अ काव शेड, द काव्स अँड बफेलो स्टँड अप, बिगिन टू मूव, वन और टू मे इवन स्टार्ट मूविंग. दिस आर कॉल्ड मुवमेंट्स. म्हणजेच काय, तर आपण एखाद्या कावशेडमध्ये म्हणजेच गोठा जो आहे त्याच्यात आपण अचानक प्रवेश केला तर काय होतं, जे गायी आहेत किंवा ज्या बफोले आहोत, म्हशी ज्या आहेत त्या अचानक उभ्या राहतात आपल्याला बघून, राईट, किंवा काही जण हंबरतात सुद्धा, बरोबर. तर ह्या सगळ्या हालचाली त्यांच्या होत राहतात. अ क्रीपर प्लांटेड
in the courtyard leans towards a support. ज्या वेल असते माहिती आहे ना तुम्हाला, त्या वेलसुद्धा काय करतात, तर जिथे त्यांना सपोर्ट मिळतो त्या त्या दिशेने त्या झुकतात. ओके. अ पॉटेड प्लांट प्लेस्ड इन अ विंडो ग्रोज टुवर्ड सनलाईट. जे आपण कुंडीमध्ये झाड लावलेलं असतं ते आपण कुठे ठेवतो सूर्यप्रकाशाच्या इथे आपण सूर्यप्रकाशच्या झाडावर पडेल अशा ठिकाणी ठेवतो की नाही. सो त्याच्यामुळे काय होतं, ते सूर्यप्रकाशाच्या दिशेला ते झुकतं. इट मीन्स दॅट प्लांट्स टू शो मुवमेंट. आणि याचा अर्थ काय, प्लांट जे आहे, झाड जे आहे, वनस्पती जी आहे, ती सुद्धा तिची हालचाल जी आहे ती करते. लिव्हिंग थिंग्स मूव ऑफ देअर ओन अकॉर्ड. जे प्रत्येक लिव्हिंग थिंग आहे ते स्वतः त्यांच्या पद्धतीने मुवमेंट जी आहे ती करत असतात, हालचाल जी आहे ती करत असतात. द मुवमेंट ऑर द चेंज टेकिंग प्लेस इन अ लिव्हिंग थिंग ॲट सच अ टाईम इज देअर रिस्पॉन्स टू अ स्टिम्युलस. आणि ही जी मुवमेंट त्यांची होत असते, ओके, ही मुवमेंट म्हणजेच काय, तर ते त्या गोष्टीला प्रतिसाद करतायत. ओके, रिस्पॉन्स देत आहेत. The ability of living things, an event that occurs in our surroundings is stimulus. The ability of living things to respond to a stimulus is called their responsiveness to stimuli. आणि हे जे चेतना ह्या ज्या स्टिम्युलिसला म्हणजे चेतनेला जे प्रतिसाद देत आहेत, ओके, त्याच्या क्षमतेलाच आपण चेतना क्षमता असं म्हणतो. म्हणजेच काय, द रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. ओके. नाव रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. आणि हेच रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली जे आहे, म्हणजे ही जे चेतना क्षमता जी आहे ती सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे. आता इथे आपल्याला सांगितलं आहे, यूज युअर ब्रेन पॉवर इन ईच ऑफ द एक्झाम्पल्स गिवन अबाव. व्हॉट इज द स्टिम्युलस अँड व्हॉट इज द रिस्पॉन्स. आता वर आपल्याला काही एक्झाम्पल दिलेत. सो याच्या द्वारे आपल्याला सांगायचं आहे की स्टिम्युलस काय आहे आणि त्यांचा रिस्पॉन्स काय आहे. ओके. सो इथे आपल्याला लास्ट इमेजमध्ये दिसते अ पॉटेड प्लांट. सो ते प्लांट कोणाच्या दिशेने झुकतं आहे, तर ते सूर्याच्या दिशेने झुकतं आहे, राईट. त्याचप्रमाणे मिमोसा ट्री जे आहे त्याला आपण टच केलं की ते पटकन त्याचं पान जे आहे ते मिटतं, राईट. देन व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द मुवमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये मेन डिफरन्स काय आहे, तर ते दोघेही जी काही त्यांच्यामध्ये त्यांना एखादी गोष्ट जाणवली तर त्याची प्रतिक्रिया जी आहे, प्रतिसाद जो आहे ते देतात, राईट. ओके. सो फ्रेंड्स, आपण हा चॅप्टर जो आहे तो इथेच थांबवूया. या चॅप्टरचा जो नेक्स्ट पार्ट आहे, सेकंड पार्ट, यामध्ये आपण हा जो पुढील चॅप्टर जो आहे तो कंटिन्यू करणार आहोत. ओके. होप तुम्हाला हा जो पार्ट 1 आहे तो कळाला असेल. आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चॅनल आमचा सबस्क्राईब करा, बेलायकनवरही क्लिक करा, सो दॅट तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील. या चॅप्टरचा जो सेकंड पार्ट आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. सो तो सेकंड पार्टही पाहायला विसरू नका. आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.